शेवटचं कोणतं झालं होतं? घ्या. अ पेक्षा ब 20 अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास, दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय काढा. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय काढा. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय काढा. किती? 25. अ आणि ब. अ पेक्षा ब अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान. 20 वर्षाने लहान म्हणजे हा 20 ने मोठा. दोघांच्या वयाची बेरीज किती? आणि 30 म्हणजे अ 25 आणि हा 5. बरोबर का? 25 तून 5 गेले 20. समजलं? चला नेक्स्ट. आई आणि मुले. आई आणि 5 मुले. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास, वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 ने वाढते. ती 2 ने वाढते. तर वडिलांचे वय किती? तर वडिलांचे वय किती? आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 ने वाढते. तर वडिलांचे वय किती? सरासरी झालेलं आहे आपलं. किती? 76. उत्तर हा. आई आणि 5 मुलं म्हणजे ते झाले 6 गुणिले सरासरी 22 सक 132. एकूण वय केंद्र झालं 132. हे आई प्लस 5 मुलं आणि ही सरासरी. बरोबर का? आई आणि 5 मुले यांचे सरासरी वय 22 आहे. म्हणजेच ते 6 लोक झाले. 22 सक 132. मग त्याच्यात आता वडील वाढले म्हणजे एक जण वाढला. टोटल झाली तर सरासरी
2 ने वाढते. पहिले 22 होती, आता 2 ने वाढली, किती झाली? 24. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. आपल्याला वडिलांचं वय मिळून जाईल. वडिलांचे वय 36. वडिलांचे वय 36. झालं. सौरभ आणि विश्वास. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 6:5. 6:5 आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 6:5. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय काढा. तर सौरभचे आजचे वय काढा. ऑप्शन: 12 वर्ष, 18 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष. 12, 18, 15, 10. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय काढा. सौरभचं आजचं वय हे 6च्या पाड्यात येईल. 6च्या पाड्यावाला ऑप्शन उचलायचं आणि टाकायचं, टॅली करायचा. गणित वाचायचं आपल्याला नाही समजलं तर बरोबर जमत ते. पुढे यार तुम्ही दोघे एक एक बसा रे, एक एक जण बसा रे, एक इकडे या शेवटवाले. झालं. शाबास. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय काढा. सौरभचे आजचे वय काढा. सौरभचं आजचं वय कितीच्या पाड्यात? विश्वासचं आजचं वय, विश्वासचं 2 वर्षापूर्वीचं वय, सौरभचं 2 वर्षापूर्वीचं वय. समजतंय? मग आता आपल्याला विचारलंय सौरभचं आजचं वय काढा, तर ते 100% 6च्या पाड्यात येईल. 4 ऑप्शन पहा आपले. पहिला ऑप्शन आहे 12, 18, 15, 10. 15 आणि 10 तर त्याचं वय येणार, कारण त्या दोन्ही 6च्या पाड्यात येत नाही. मग मी उचलतो 12. बरोबर का? बरोबर का? याचं वय जर मी 12 मानलं तर 2 वर्षापूर्वी किती असेल? 10. 5च्या पाड्यात आलं का रे? 5च्या पाड्यात आलं का? म्हणजेच उत्तर कसं? 6च्या पाड्यात होतं म्हणून 12 ऑप्शन घेतलं. 2 वर्षानंतर कमी केलं ते आलं 10 आणि ते पण आलं 5च्या पाड्यात. 2 ऑप्शन असे होते की जे 6च्या पाड्यात येत होते. मग 18 घेऊन पाहू. इथे जर मी घेतलं 18 घेतलं
2 वर्षापूर्वी किती राहील? आणि 16 5च्या पाड्यात येत, म्हणून हे फेल गेलं. मग हे फेल गेलं तर उत्तर आलं. प्रॅक्टिस करायची. जमलं? कालच्या गणितांची प्रॅक्टिस जर तुम्ही करून आले असणार तर तुम्हाला हे गणित आज सोपे वाटतील. मी काल सांगितलं होतं की 9 7 16 गणितांची प्रॅक्टिस करून या. करून आले का? चला, प्रश्न क्रमांक वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. पाच वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते. मुलाच्या वयाच्या चौपट होते. तर तेव्हा मुलाचे वय किती असेल? तर तेव्हा मुलाचे वय किती असेल? ऑप्शन 15 10 12 9. 15 10 12 9. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या, तर तेव्हा मुलाचे वय किती असेल? म्हणजे मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय आपल्याला विचारलेले आहे. काढा. झालं? शाबास. 10. हे पुस्तक घेऊन टाका भाऊ. ज्या लोकांकडे पुस्तक नसणार आहे हे पुस्तक घेऊन घ्या, म्हणजे आपल्याला घरी बी पाहता येतं. बरोबर आहे ना? एकच पुस्तक दिसतंय आपल्या अकॅडमीत मला, है ना? नुकसान तुमचं आहे त्याच्यात. इथं सांगतोय, मला सांगायचं काम आहे, बाकी तुमची इच्छा. सोडवणारे खरंच सोडवताय का मला दाखवायसाठी पेन हलवताय? तुम्ही जर खरंच सोडवता शांत मग टाइम द्यायला चांगलं आहे आपल्याला. झालं का? किती लोकांचं झालं? हा, भरपूर लोकांचं झालं. हुशार झाले. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज. आजच्या वयाची बेरीज किती रे? 60 आहे. म्हणजे जे वय असेल त्याची बेरीज 60 आहे. वडील मोठे, मुलगा लहान. बरोबर ना? हा. 5 वर्षापूर्वी म्हणजे पूर्वीचा कॉलम ऍड करावा लागेल आपल्याला. पूर्वी पण केव्हा? 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 4 पट होते. म्हणजे 4 समजतंय का? 4 पट होते ना. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. मग लोकात लगेच झालं पाहिजे 4 मग काय विचारताय भाऊ? किंवा चौपट होते. 4 पट म्हणजे चौपट. नाही तर सर तुम्ही चौपट म्हणताय, तो 4 पट म्हणतोय. एकच आहे भाऊ. 4 पट चौपट एकच आहे. तर तेव्हा मुलाचे वय किती असेल म्हणजे आपल्याला इथलं उत्तर द्यायचं आहे. आता मुलाचं वय हे 1च्या पाड्यात येईल. आता म्हणजे फसलं. मग आता आपल्याला ऑप्शन उचलू आणि जाऊ. तर तेव्हा मुलाचे वय किती असेल? बर, आता सगळ्यात पहिले तर
ह्या दोन्हींचं वय 5च्या पाड्यात पाहिजे बेरीज. समजतंय का? त्या दोन्हींचं वय 5च्या पाड्यात बेरीज पाहिजे. आणि मग 5 वर्ष टाकल्यानंतर परत 5च्या पाड्यात. हे बाय बरोबर का? 4 आणि 1 म्हणजे दोन्हींच्या वयाची बेरीज 5च्या पाड्यात पाहिजे. आणि ही परत बेरीज 5च्या पाड्यात आहे. आणि इथं पण 5 वर्षापूर्वी म्हणजे 5-5चा आकडा आहे. ऑप्शन नंबर. आता आपण अशी संख्या घ्यायची मग की जी 5च्या पाड्यात येते. 3 वेळा तर 5-5 नाही केलं ना आपल्याला. हे पाय 4 आणि 1 यांची बेरीज दोघांची 5च्या पाड्यात येईल. यांची जी काही बेरीज आहे ती पण 5च्या पाड्यात आहे. इथं पण काय म्हणतोय 5 वर्षापूर्वी. 5च्या पाड्यातलं ऑप्शन उचल्याचं. 5च्या पाड्यातलं ऑप्शन काय आहे गणितामध्ये? 15 आहे. हा मग मी जर इथे त्याचं वय 15 पकडलं तर त्याचे वडील 15 चौक आणि बेरीज इथे 75 होऊन जाईल. आणि ते पुढे जाताना मग 75च्या पुढे चाललं जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे पूर्वीच त्यांचं वय 75च्या पुढे झालं जाईल. म्हणजे आज मध्ये त्यांचं वय कमी होईल का? मग म्हणजे आपण घेतलेलं हे 15 जास्त झालं. मग 15 पेक्षा लहान ऑप्शन जे 5च्या पाड्यात आहे असं घ्या. किती घेतो? 10 घे. 10 1 आणि वडील 10 चौक 5 वर्षानंतर खाली येतोय 40 आणि 5 वडील 45 आणि मुलगा 10 आणि 5 45 आणि 15 60 होता का रे? होता. हा आणि वरती जाय आता 45 मधून 5 गेले 40 वडील, 15 मधून 5 गेले 10 मुलगा, म्हणजेच मुलाचं वय 10 वर्ष. असं शोधायचं. 1 मिनिटामध्ये उत्तर येतं. पहिलं ऑप्शन आपलं फेल याच्यासाठी गेलं की वरतीच बेरीज 75 होई गेली. बरोबर आहे की नाही? पूर्वी जर 75 आहे तर मग इथे तर वाढेल ती उलट. आणि इथे आपल्याला गणितात देऊन टाकले इथे आम्हाला 60च पाहिजे. म्हणून पहिलं ऑप्शन आपलं फेल गेलं. समजतंय? प्रॅक्टिस केली तर समजेल. मी जे बोलतोय ते प्रॅक्टिस केली तर समजेल. एक गणित समजलं पाहिजे फक्त बस. बाकी सगळं मग आपल्याला समजायला लागतं. समजा हा बिगर ऑप्शनचं बी निघलं असतं. कसं? अच्छा या 5 मधून 10 वर्ष मायनस करून टाकायचं. बरोबर. मग 10 भागिले 5 2. बिना ऑप्शनचं बी ते निघत होतं. जर प्रॅक्टिस वाढवली तर मग तुमचे दिमाग चालू शकतात. त्यांचं म्हणणं काय आहे की सर जर आपल्याकडे ऑप्शन नसते तरी पण आपण उत्तर काढलं असतं. तर ते कसं पहा. मग 5 वर्षापूर्वी 5 आणि 5 हे 10. हे दोघ जण 5-5 वर्षांना वाढले ना. म्हणजे 10 वर्ष वाढले त्यांच्या आयुष्यात. मग याच्यातून 10 कमी करून टाकायचे. मग यांचं दोघींचं 50. मग 4 आणि 1 5 10 हो. म्हणजे 1 हिस्सा 10 10 चौक आणि 10 1 हा मग इथं 10 भेटले की आपल्याला फक्त हेच पाहिजे होतं. बरोबर. बिना ऑप्शनचं बी आपल्याला ते जमत होतं. पण मी काय सांगतोय ते प्रॅक्टिस शिवाय नाही शक्य आहे. नेक्स्ट. राहुलचे आजचे वय. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. 1/4 म्हणजे 25%. 1/4 म्हणे. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. म्हणजे त्याचे वडील जर 100 वर्षाचे असतील तर राहुल किती वर्षाचा? 25 वर्षाचा. असा त्याचा अर्थ झाला. समजलं का? त्याचे वडील जर 32 वर्षाचे असतील तर तो किती वर्षाचा? 8 वर्षाचा भागिले 4. असं. राहुलच्या आईचे वय. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. राहुलच्या आईचे वय. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. काय लिहिलं आपण? कमी लिहिलं ना? लहान आहे असं लिहिलं का? 4 वर्षांनी कमी एकच झालं ना. म्हणजे आई तर 4 वर्षांना लहान आहे. राहुलचे आजचे वय 16 वर्ष असल्यास भेटलं आपल्याला जे पाहिजे होतं ते. राहुलचे आजचे वय
16 वर्ष असल्यास राहुलच्या राहुलचे आजचे वय 16 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल? त्याच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल? जन्मावेळीचे विचारलंय हा. राहुल, वडील, आई असे 3 कॉलम बनते. आजचं तिघींचं आजचंच वय दिलेलं आहे. झालं का? कोणाकोणाच झालं? शाबास. चला पहा. राहुलचे वडील, राहुलची मम्मी, 3 लोक आपल्याला गणितात दिलेले आहे. राहुलचे आजचे वय, राहुलचे आजचे वय हे त्याच्या वडिलांच्या 1/4 आहे. याचा अर्थ काय? 1/4 म्हणजे आपण टक्केवारीमध्ये शिकले 25%. त्याच्या वडिलांचं जे बी काही वय असेल त्याला भागिले 4. समजतंय का? फॉर एक्झाम्पल मी घेतलं इथे की जर राहुलचे वडील 100 वर्षाचे असतील तर राहुल किती रे? 25. समजलं का? राहुलचे वडील जर 200 वर्षाचे असतील तर राहुल काय करतोय मी? 100 भागिले 4, 200 भागिले 4. समजा राहुलचे वडील जर 32 वर्षाचे असतील तर राहुल 32 भागिले 4. समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? 1/4 मुद्दाम आपल्याला फसवण्यासाठी दिलंय. ते जर म्हटले असते 1/3 तर भागिले 3. ते जर म्हटले असते 1/2 तर भागिले 2. ते जर म्हटले असते 1/8 तर भागिले 8. समजतंय का? हो. आता ज्याला समजतंय तो हात वरती करेल. मग जर राहुलच्या वडिलांचं वय 44 असतं तर राहुलचं वय किती? जर राहुलच्या वडिलांचं वय 44 असतं तर राहुलचं किती? बाजूच्याला काय उत्तर सांगतोय? तुला येत असेल तर तू राव, म्हणजे तो बाजूच्याला बियाडा बनव. त्यामुळे हा तिकडे 11. 44 भागिले 4. जर राहुलच्या वडिलांचं वय 64 असेल, राहुलच्या वडिलांचं वय 64 असेल तर राहुलचं किती? कॅल्क्युलेशन करा, पेन वापरा, पण बाजूच्याला उत्तर सांगू नका. त्याला बी समजू द्या, त्याला हुशारू द्या. त्या कानात सांगतो, इथलं सांगतो सर. भरपूर लोक. हा तू सांग तिकडे. 16 आलं. आता तुम्ही काय केलं? लक्ष द्या. आता तुम्ही काय करताय? जे मी शिकवलं ते तुम्ही शिकले आता, बरोबर? मी आता प्रश्न विचारला की 64 जर राहुलच्या वडिलांचं वय आहे तर राहुलचं किती, बरोबर? मग तुम्ही काय केलं? 64 भागिले. मग तुम्ही सांगितलं सर राहुल 16 वर्षाचा आहे, बरोबर का? मग आता जर हीच कन्सेप्ट आहे, पण आता पहिले त्याच्या वडिलांचं वय न देता त्याच वय देऊन टाकलं, बरोबर? जर राहुल 20 वर्षाचा आहे तर त्याच्या वडिलांचं वय किती?
आता उलट केलं ना, आता भागेल 4 होईल का? आता काय होईल? गुणेल 4 होईल, म्हणजे वडील 4 पट 20 चौक नाही तर तू 20 भागेल 4 कसे त्याच्या पप्पा 5 वर्षाचा होईल. बरोबर आहे की नाही? मग तो तुला समजलं पाहिजे की वडील हे मुलापेक्षा लहान होऊ शकत. गणितवाल्याने किती बी बनवलं तर तू तसं सोडवतो नको. बरोबर का? माता या गणितात तेच गेम झाला आपल्या बरोबर. राहुलचं वय आपल्याला देऊन टाकलंय. हे बाय 1/4 हा आहे ना, म्हणून भागेल 4. पण हे इकडनं जाताना 4/1 येत. समजतंय का? हे कोण आहेत? 1/4. मग आपण काय केलं, जे ही वडिलांचं, समजा वडिलांचं वय 100 होतं, मग तुम्ही म्हटले सर राहुलचं 25. बरोबर? कारण तुम्ही काय केलं, भागेले. पण आता हे 100 नाही दिलंय, डायरेक्ट राहुलचं वय दिलंय. जर राहुलचं 25 आहे तर वडीलचं किती? तर मग इकडनं तुम्ही गुणिले 4. इकडनं आले भागिले 4, इकडनं गेले गुणिले 4. मग आता गणितात आपल्याला दिलंय, जर राहुलचे वय 16 वर्ष असेल तर कोण सांगतं वडिलांचं वय किती? 64. राहुलचं आजचं वय किती आहे? तर त्याच्या वडिलांचं वय त्याच्या 4 पट 64. पुढे वाचू. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. मग त्याची आई त्याच्या पप्पापेक्षा 4 वर्षाने लहान आहे. मग 64 मधून 4 गेले. त्याची आई किती वर्षाची? मग 60. म्हणजे आता आपल्याला तिघींचे आजचे वय भेटले. राहुल आज 16 वर्षाचा आहे, त्याचे पप्पा 64 वर्षाचे आणि त्याची मम्मी. पण आपल्याला हे बी विचारलं नाही त्यांना, राहुलच्या जन्माच्या वेळी, म्हणजे राहुल जेव्हा 0 होता, जन्म झाल्यावर माणूस 0 राहतो ना, का 1 वर्षाचा जातो त्या दिवशी. जन्म झाला 1 वर्ष झाला असं नाही राहत ना, 1 दिवस 2 दिवस आणि मग 1 वर्षानंतर ते 1 वर्ष. मग ते काय म्हणताय, जन्माच्या वेळी, म्हणजे राहुलचा ज्या दिवशी जन्म झाला किती वर्षापूर्वी? 16 वर्षापूर्वी राहुल जन्माला आला होता. तर मग आईच्या वयामधून जर आता वरती जातोय ना भावड्या, आपण वरती जात असताना 60 मधून 16 गेले तर आईचं वय 16 वर्षापूर्वी किती होतं? राहुलच्या जन्माच्या वेळी आईचं वय 44 असेल. आणि राहुलच्या जन्माच्या वेळी त्याचा पप्पा रे, त्याचा पप्पा बस 48. वयाचा फरक मरेपर्यंत दोन्हींचा फरक 4 वर्ष आहे ना. मग त्याचा पप्पा 4 वर्षाने मोठा 48. आणि राहुल रे हा चालले राहुल 0 ना भाऊ, तो आता आई 44. जन्माच्या वेळी शब्दाला अंडरलाईन. कोणाला समजलं गणित? प्रॅक्टिस करायची. ज्या गणित ज्या दिवशी झाले त्याच दिवशी त्या गणितांची प्रॅक्टिस. हा टॉपिक असा आहे असा की 1 वेळा प्रॅक्टिस केल्याने होणार नाही, 2 वेळा प्रॅक्टिस करायची. 1 सकाळी करायची, 1 रात्री झोपताना करायचे. मस्तपैकी गणित लिहून घ्यायचे, किंवा गणित नाही बी लिहिले तर गणित पाहायचं सोडायचं, पाहायचं सोडायचं. घ्या. राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या, राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 60 वर्ष आहे. किती रे? आणखी 5 वर्षांनी, आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर, आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3/4 होईल. 3/4 होईल. तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? पुणे SRPF 2024 चा प्रश्न आहे. राधा आणि सुधा या 2 बहिणी, या दोन्हींची वयाची बेरीज आज 60 आहे. तो म्हणतोय 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर 3/4 होईल.
तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? म्हणजे 5 वर्षानंतरचं गुणोत्तर आपल्याला दिलंय 50. शाबास. आलं? तू असं विचारत राहशील तर यावर्षी बिराई जाशील है ना. तुझ्या दिमाग लाव. ते पोरगी त्यानंतर 2 वर्षानंतर आली, तिचं उत्तर आलं आणि तू त्याला विचारतोय उत्तर. म्हणजे मोत मागतोय तू आता. है की नाही? मोत मागणे म्हणजे काय? 1 वर्ष अजून वाढाय द्या बा मला. ठीक आहे. राधा आणि सुधा. लक्ष दे रे, ज्या लोकांना जमलं नाही ते. हे पहा भाऊ, तुमचा टाइम तेव्हा समाप्त झाला जेव्हा उत्तर आलं समोरच्या. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तिचं उत्तर आलं ना, तुमचा टाइम समाप्त झाला. म्हणजेच तुम्ही कमजोर पडले. समजतंय का? तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशनले कमजोर आहे. एक व्यक्ती आपल्या पहिले उत्तर देतोय म्हणजे आपण स्लो आहे. आणि एकाच उत्तर आलंय 7-8 जणांचं, की आतवरती करा रे ज्यांचं उत्तर झालंय ते पहा. एवढ्या जणांचं उत्तर झालंय. आता त्यांचं उत्तर झालंय तर तुम्ही आता सोडायचं काही तीरमारी घेणार नाही. इकडे पहा, राधा आणि सुधा यांच्या आजच्या वयाची बेरीज. आजच्या वयाची बेरीज किती रे? आता मागच्या गणितात जर तुम्ही ते पायलने सांगितलं होतं की सर आपण विदाऊट ऑप्शन काढू शकता याचं उत्तर, तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते जर तुमच्या डोक्यात गेलं असेल तर हे गणित सोपं होतं तुमच्यासाठी आता. बरोबर आहे की नाही? हे विचारायची बी गरज नव्हती. राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 5 वर्षांनी, या शब्दाचा अर्थ आहे 5 वर्षानंतर. 5 वर्षांनी या शब्दाचा अर्थ आहे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 झाले. केव्हा? 5 वर्षानंतर जर त्यांचं गुणोत्तर 3:4 झाले तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढा. आता आपल्याला हे तर माहिती आहे की त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 60. किती रे? 60. बरोबर का? मग आता हे 60 आहे 5च्या पाड्यात किंवा 10च्या पाड्यात. मग पहिलं तर मी गेला असता ऑप्शन वाईज, पण मी तुम्हाला मुद्दामच ऑप्शन दिले नाही. पहिलं ऑप्शन मी हे पाहिलं असतं की ऑप्शन मध्ये असं कोणतं ऑप्शन आहे की ज्याची बेरीज 60 मिळते. पहिलं ऑप्शन, आता ऑप्शन वाईज पाहू. पहिला आपण पहिलं ऑप्शन आहे 5:6. किती रे? 5 आणि 6 11च्या पाड्यात 60 येतो का? मग 5-6 येणार नाही. आपल्याला गुणोत्तर विचारलं हे तर येणार नाही, कारण यांच्या दोघांची बेरीज किती रे? 11. आणि 11च्या पाड्यात 60 येतो का? 2 नंबरचा ऑप्शन 5:7. 5 आणि 7 12 पंचे येतंय, येऊ शकतं, येतंय, येऊ शकतं. 3 नंबर ऑप्शन 6:7. 6 आणि 7 13च्या पाड्यात 60 येत नाही, येतो का? 4 नंबरचा ऑप्शन 7:60. 7:60. 7 आणि 8 15 चौक येऊ शकतं. म्हणजे आपल्याला जर खेळायचंय तर याच्यावर खेळ, याच्यावर खेळ, म्हणून मी तुम्हाला ऑप्शन दिले नाही. मग आता ऑप्शनची गरजच नव्हती. जर 5 वर्षापूर्वी ते 60 वर्षाचे तर ही बी 5 वर्षानं वाढली आणि ही बी 5 वर्षानं वाढली. बरोबर का? 5 आणि 5 आणि ते 60 70. म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज राहील 70. कोणाकोणाला समजलं? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज राहील 70. मग आता हे जर 70 आहे, 70 भागिले एक हिस्सा म्हणजे 5 वर्षानंतर हिचं वय राहील 30 आणि हिचं राहील. मग आज तिचं वय 30 मायनस 25, 40 मायनस 35. 5 5 5 हे बी चुकलं. उत्तर आहे 5:7. हे विदाउट ऑप्शन. आलं? पहा व्यवस्थित. प्रॅक्टिस वाढवा. प्रॅक्टिस करताना काही अडचणी येत असतील तर लगेच वर्गात विचारा. वर्गात विचारल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुम्ही जर त्या दिवशी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर प्रॉब्लेम वाढत चालतो.
मग एक दिवशी आपण स्वतःला कमजोर समजायला लागतो की मी तर येडा आहे, मला तर गणितच येत नाही, सगळ्यांना गणित येतं, मला येत नाही. झालं का? कोणाकोणाच झालं? समजलं कोणाकोणाला? हा, तू बरा रे चेतन. 5 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर किती रे? 5 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर किती राहील? 3 कस काय? 3/5 कस काय? व्यवस्थित पाय, वय सोडाव, बस खाले सोडाव आणि उत्तर दे भाऊ. तुम्ही काढा रे. 5 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर किती राहील? तोंडी येईन ना, तोंडी जाईल पण त्याला काढू दे. 2 10 2 20 10 त्रिक. 5 वर्षापूर्वी याच्यातून 5 वजा करू 20, हा 5 वजा करू 30, 20 10 2 20. म्हणजे त्या गणितात तो 3-4 प्रश्न आपल्याला विचारू शकतो. जर आपल्या सगळ्या कन्सेप्ट चांगल्या आहे तर तू काय विचार आमले येईनच. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आला का रे भावड्या, समजलं का तुले? आता मी काय केलं, आज होतं आपल्याकडे, नंतर बी होतं. तुला काय विचारलं मी? पूर्वी, 5 वर्षापूर्वी सांग. मग तू 5 वर्षापूर्वी गेला तर वरती जातोय -25 -5 20, 30 35 -5 30, 20 30, 20 30 चं गुणोत्तर काढायचं. 10 2 20, 10 त्रिक 30. घ्यायचा पुढचा प्रश्न. अशोकचे 11 वर्षापूर्वी वय 21 होते. अशोकचे 11 वर्षापूर्वी वय 21 होते. अशोकचे 11 वर्षापूर्वी वय 21 होते. तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? हम्म 18. किती वर्षांनी 50 होईल? 18 वर्षांनी. अजून कोणाचं वेगळं उत्तर? याचे तर 5 गणित आपले झाले होते ना, तर हे तर चुकायलाच नको. आलं का? किती लोकांचं झालंय? शाबास. मी एक्सप्लेन करणारच आहे, तरी बी जरी तुमचं नाही झालं ना तरी पाहायचं येते. अशोकचे किती वर्षापूर्वी रे? 11 वर्षापूर्वी. अशोकचे वय 11 वर्षापूर्वी 21 होते. 11 वर्षापूर्वी किती होते? 21 होते. 11 वर्षापूर्वी 21 होते. मग आज 21 प्लस 11. 11 वर्षापूर्वी जर 21 होते, मग आज त्याचं वय किती आलं? 32. बरोबर का? मग त्याने विचारलंय ते 50 किती वर्षाचा होईल? मग तो 50 कुठून मोजू आपण? आजपासून. 50 वजा 32, 18 वर्षानंतर 50 वर्षाचा होईल. 18 वर्षानंतर 50 वर्षाचा होईल. आलं का? 50 वजा 32. सेम तसाच प्रश्न आहे. सतीशचे वय 15 वर्षापूर्वी 30 होते. झालेलाच प्रश्न आहे वाटतं आपला. सतीशचे वय 15 वर्षापूर्वी 30 होते. सतीशचे वय 15 वर्षापूर्वी 30 होते. तर तो किती वर्षांनी? तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?
किती? शाबास. जाऊ दे पुढे, घ्या पुढचं. मागचं जे गणित आहे सेम तेच आहे ना. जर तो 15 वर्षापूर्वी 30चा आहे तर आज 45. आज मग किती वर्षांनी 60चा होईल? 60 वजा 45, 15 वर्षानंतर. नेक्स्ट, 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4:6 आहे. 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4:6 आहे. 3:4:6. आणि त्यांच्या 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 90 आहे. आणि त्यांच्या 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 90 आहे. तर 4 वर्षापूर्वी मधल्या भावाचे वय किती होते? तर 4 वर्षापूर्वी मधल्या भावाचे वय किती होते? एक नंबरच्या बेंचवर बस. असं बरा एक लात घालतो मग. हो, तुम्ही जर 2-2 महिने गायब होईल अशा गणित येईन कस काय? गणित ही कला आहे जी रोज सोडवल्याने वाढते. उत्तर कुठे? कालच नाही. सोडव ना. हे समजलं नाही का? हा, मग हे बी तसंच होतं ना. शाबास. तू फक्त 5 मार्क दूर आहे भाऊ. 90 जाईल त्या पेपराला. तू प्रत्येक गणित जमतंय. गणित बी चुकता का आपले? हा, गणित बी चुकता. 80 मध्ये गणित चुकलेले आहे ना. हा, मग 5-7 मार्क ते वाढ जातील ना. बारीक लक्ष दे रे आता. 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 भावांचे आजच्या वयाचे गुणोत्तर आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4:6. सर हे बी सुकडून आणला. तेच तर टेक्निक येळा. रोज प्रॅक्टिस करणारा माणूस कुठून काय आणेन सांगता येत नाही. कशाला त्यांच्या नाव टाकत बसायचे? एबीसी म्हणायचा. हा मधला भाऊ झाला रे. बरोबर का? हा, 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4:6 आहे. आणि त्यांच्या 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 90 आहे. 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 90 आहे. हे बाय रे, 1, 2, 3 जर मिक्स केलं तर 90 येईल. 4 वर्ष म्हणजे आजपासून हा 4 वर्ष वाढला, हा 4 वर्ष वाढला, हा 4 वर्ष वाढला. टोटल किती वर्ष वाढला? अबे मी जे बोलतोय तेच बोल, बाकी काहीच करू नको. म्हणजे तू लक्ष देत नाही भाऊ.
आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 3, 4, 6. 3च्या पाड्यात, 4च्या पाड्यात, 6च्या पाड्यात. आता 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाल्यानंतर हा भाऊ 4 वर्षाने वाढला, हा बी 4 वर्षाने वाढला आणि हा बी 4 वर्षाने वाढला. टोटल किती वाढले? 12 वर्ष वाढले. म्हणजे हे 90 12 वर्ष वाढून झालेले आहे. समजलं का? आता हे 2026 चालू आहे. 2028 मध्ये मी बी 2 वर्षांनी वाढेन, तू बी 2 वर्षांनी वाढतील, सगळेजण 2-2 वर्षांनी वाढतील. तसे 3 भाऊ 4 वर्षानंतर 4-4 वर्ष वाढले. तर 4-4 वर्ष, 4-1 4, 4-2 8, 4-3 12 वर्ष वाढ झाल्यानंतर 90 झाले. तर या 90 मधून 12 काय करायचे? मायनस करायचे. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला भेटून जाईल. 90 मायनस 12 78. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज झाली 78. आलं का आता? आलं का? मग आता ह्या 78 वरून आपण काय काढू शकतो? शाबास. आता आपण ए चं वय काढू शकतो, बी चं बी काढू शकतो, सी चं बी काढू शकतो. कसं काढशील? बस 78 भागिले 13. 3 आणि 4 7, 7 आणि 6 78 भागिले 13 1 13 एक हिस्सा. एक हिस्सा उचलायचा, सगळ्यांच्या खाली फेकायचा. याचा आजचं वय 18, याचा आजचं वय, याचा आजचं वय. पहिला दिवस 8वा. त्या दिवशी मी तुम्हाला सोपे सोपे प्रश्न विचारले होते. एवढ्या वर्षानंतर कितीचा होईल, त्याच्या एवढ्या वर्षापूर्वी कितीचा होईल, विचारले होते की नाही? हा. तर 4 वर्षापूर्वी, तर 4 वर्षापूर्वी मधल्या भावाचं. मग आता 4 वर्ष काय करशील तू? 20 वर्षाचा असेल. झालं उत्तर. हा लक्षात. 2-4 दिवस लागतील फॉर्म मध्ये आले, पण होईल जाईल, काही विषय नाही. तर 4 वर्षापूर्वी वरती जाताना मायनस, खाली येताना प्लस. 20 वर्ष राहील मधल्या भावाचं वय. बिना ऑप्शन गेले आपण. आता हे बिना ऑप्शनचं आपण तिसरं गणित सोडवलं. म्हणजे हा जो आकडा आपल्याला गणितात दिलेला असतो ना, याच्याहून सगळा गेम फिरवायचा. जमीन प्रॅक्टिस केली पाहिजे. शनिवार येतोय, मी सोमवार पासून तर शनिवार पर्यंतच्या प्रॅक्टिसच्या वया चेक करीन. हा जर विचारला असता तर मधला भाऊ समजला पाहिजे भाऊ. 1 2 3. आता लक्ष दे. जर 3 6 4 असत, 3 6 4 असत, तर मधला भाऊ आला नसता. मधला भाऊ आला असता. मग आता 3 4 6 आहे की नाही? 3 6 4 असत तर मधला भाऊ कोण? 4 वाला. नाही तर तू मधलाच उत्तर देशील. असं व्हायला नको. बरोबर का? कोणाकोणाला समजतंय मी बोलतोय ते? मी बोललेलं फक्त अशाच माणसाला समजतोय तूच झालेल्या गणिताची प्रॅक्टिस करी आलाय. नाही तर बाकीचे विचार करताय मधला भाऊ. नाव तर काही दिली बी नाही. तुम्हाला कसं काय समजला मधला आहे? त्याच्या आकड्यावरून भाऊ. 3 4 6 सगळ्यात लहान ऐका, हा सगळ्यात लहान भाऊ, हा मधला भाऊ आणि सगळ्यात मोठा भाऊ. मी काय सांगतोय, जर ते असं असतं 3 6 4 तर हा आपला मधला भाऊ आहे. समजता का? हा. तर मग तुम्हाला उत्तर त्याचं देणं पडेल. चला घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न चांगला होता. एक माणूस आता त्याच्या मुलाच्या तिप्पट वयाचा आहे. अरे हे लिहिलं का रे तुम्हाला? हे लिहायचं आहे का? कोणाला आहे का पुसू? कोणाला लिहायचं असेल तर लिहू शकतो. रेकॉर्ड बी होतंय म्हणा, काही टेन्शन नाही. एक माणूस त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. गुणोत्तर शाबास. 3 12 वर्षापूर्वी तो 12 वर्षापूर्वी तो त्याच्या मुलाच्या 4 पट वयाचा होता.
12 वर्षापूर्वी तो त्याच्या मुलाच्या 4 पट वयाचा होता. तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? ऑप्शन 40, 30, 45, 36. शाबास. शाबास. 36. शाबास. एवढं कठीण होतं? एकदम सिरियस सोडवताय. ऑप्शन उचललं नव्हतं म्हणून. आरामशीर, काही घाई नाहीये. पुढच्या वर्षी बी झाले चालेल. चलो टाइम आउट. एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलगा आज तिप्पट आहे. बरोबर लिहिलं का? तिप्पट आहे. 3 पट. 12 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी तो त्याच्या मुलाच्या 4 पट होता. बरोबर का? तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? मुलगा आता किती वर्षाचा आहे? मुलगा आता एक असल्यामुळे आपल्याला ऑप्शन उचलणंच पडेल. नाही तर मग आपल्याला जर 2 असतात तर 2च्या पाड्यातलं ऑप्शन, 3 असतात तर 3च्या पाड्यातलं. पण मुलगा 1च्या पाड्यात आहे दोन्ही ठिकाणी. ऑप्शन उचलताना 4 नंबर उचलायचं. पहिल्यांदा हे पाय की त्या मुलाचं कोणतं वय विचारलंय, आजचं का 12 वर्षापूर्वीचं? आजचं. मग मुलाचं वय जर मी 36 मानलं, हो, मुलाचं वय जर मी 36 मानलं तर त्याचे वडील 36 त्रिक 108. 3 पट. 36 एक 36 त्रिक. मग मुलगा 12 वर्षापूर्वी रे 24. 36 मायनस 12 वरती जातोय ना. 36 मायनस मुलगा 24. 24 चौक. मग हे 12 मायनस केल्यावर 96 येता का? पाय 108 मधून 12 मायनस केल्यावर 96 येतील. तर मुलाचं आजचं वय 36. आलं? 3 1 होतं. उलट केलं का रे? हा 36. ऑप्शन तर दिले होते मी. हा तेच म्हणला एवढा का फिरणाला आहे. गणित एकदम कठीण दिसतंय. तर असं होतं, गणित जास्त सोडवलं की आपला दिमाग जो आहे तो हँग होतो. कारण माणूस आहे, रोबोट थोडी आहे. एखादी गणित सोपं बी फिरायला लागत जातो. जाऊ दे पुढे. चांगले गणित होत आहे आपले फास्ट. नेक्स्ट. 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज 31 वर्ष होती. 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज 31 वर्ष होती. किती रे? केव्हा? आज किती असेल रे? झाले ना आपले 3 गणित. आज किती असेल? 5 वर्षानंतर आईचे वय 37 वर्ष होत असेल. 5 वर्षानंतर आईचे वय 37 वर्ष होत असेल तर आज मुलीचे वय किती?
तर आज मुलीचे वय किती? 5 वर्षापूर्वी आई आणि मुलगी 31 वर्षाचे होते. 5 वर्षानंतर आईचे वय 37 वर्ष होत असेल तर आज मुलीचे वय किती? काढलं का रे? किती? काय विचारलंय? किती काढलं? 9 करेक्ट. 5 वर्षापूर्वी आई व मुलीचे वय 31 असेल. आई व मुलगी पूर्वी, आज, नंतर. 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांचं वय 31 असेल. मग आज ते 5-5 वर्षांना वाढतील ना दोन्ही. आई पण 5 वर्षांना वाढी, मुलगी पण 5 वर्षांना वाढी. टोटल 10 वर्षाची वाढ. 31 आणि 10 म्हणजे आज त्यांचं वय 41 राहील दोन्हींचं. आज दोघींचं वय किती राहील? पण तो काय म्हणतो 5 वर्षानंतर. मग 5 वर्षानंतर बी माहिती आमले 5 वर्षानंतर परत 10 न वाढतील. दोघींचं वय किती जाईल? समजतंय नाही? 10चा आकडा कुठून येतोय? तर 5 वर्षापूर्वी 5-5, 5 वर्षानंतर 5-5 असे 10 म्हणजे 5 वर्षानंतर त्यांचं वय 51. या 51 मध्ये आई 37 वर्षाची तर मुलगी, आई 37 वर्षाची तर मुलगी 14 वर्षाची. केव्हा? 5 वर्षानंतर. आई 37 आणि मुलगी 14. 37 आणि 14 51. 51 मायनस 37 गणितातच दिलेलं आहे, वाचा. 5 वर्षानंतर आईचे वय 37 असेल. 5 वर्षानंतर आईचे वय कसं घेतलं समजलं का? सगळं ताणलं पहिले. 31 मग 10 41 प्लस 10 51. मग हा 51 आपल्याला भेटला होता. गणितवाल्याने आपल्याला हे दिलं की 5 वर्षानंतर आईचं वय 37 होतं. मग 51 मधून हे 37 वजा केले की मुलीचं वय आपल्याला ऑटोमॅटिक भेटतं. आता आले खाली. आता जाऊ वरती. विचारलं काय ते पाहू पहिले. तर आज म्हणजे इथं. तर आज मुलीचं वय किती? 14 मायनस मुलीचं वय 9. बरोबर का? आई 32 वरती, आई इकडे. पण आपल्याला विचारलंय आज मुलीचं वय किती? तर 9 वर्ष. किती लोकांचं झालं होतं? जमलं नाही का बरं? आता काय होतं याच्यात जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन लागतं. लोकांना कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ समजत नाही. माणूस मरून जातो पण त्याला कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ समजत नाही. अभ्यास करत असताना कॉन्सन्ट्रेशन जर नसेल तर तुम्ही किती बी हुशार राहा. आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा एक मात्र उपाय जे लोक करत नाही, मेडिटेशन. समजताय का? तुम्ही 4 तास डोळे उघडे करून पिक्चर पाहू शकता, मोबाईल पाहू शकता, पण 4 मिनिटं डोळे लावून बसू शकत नाही. 10,000 प्रकारचे विचार येतात माणसाच्या मनात. मग डोळे लावले की खिचडी झाली का? नाश्त्यात काय आज काही खरं दिसत नाही है ना? 4 तास डोळे उघडे ठेचा पिक्चर पाहशाल तुम्ही, 1 रुपयाचा विचार येणार नाही. कोणी मरला तर चालेल. पण जर आपण जसं मेडिटेशनले डोळे लावले की आपल्याला सगळे विचार येतात. मग आता मेसची फी देणी पडेल, लगेच 11 तारखेला ग्राउंड बी आहे, मग मी असं करीन, मी तसं करीन, सगळं आठवतं माणसाला. त्याकरता रोज तुमचं कमीत कमी 5 मिनिटं
कमीत कमी 5 मिनिटं मेडिटेशन झालंच पाहिजे. रात्री झोपण्याच्या पहिले 5 मिनिटं आणि सकाळी तुमचं ग्राउंड वगैरे सगळं झालं की 5 मिनिटं मेडिटेशन झालं पाहिजे. पहिले लोक मेडिटेशन नाही करायचे. त्या मेडिटेशनच्या जागी लोक देवाची पूजा करायचे. देवाची पूजा करत असताना लोक काय करायचे, पहिले फुलं आणायचे, मग फुलं टाकले, मग पाणी टाकलं, मग 2-4 मंत्र म्हटले. याच्याने काय व्हायचं की जे बाजूचे विचार होते आपल्या ते जात नाही होते. तेव्हा असं आपण समजा फुलं टाकताय देवाला ना, खिचडीला वास येतोय, असं होतं का कधी? होतं का असं कधी? म्हणून लोक देवाची 2-2 तास पूजा करायच्या. पहिले पूजा करायला काय होतं, देव बी प्रसन्न होय आणि मेडिटेशनची गरज नाही पडे. आता ना आपण देवाची पूजा करता ना मेडिटेशन करता, मग कॉन्सन्ट्रेशन राहीन कस काय? म्हणून असं होतं भाऊ. आता बाकीचे जे लेक्चर पाहत असतील आपले ते विचार करत असतील 27/4/31 तर समजलं, पण ह्या असं काय आहे 31/9/37 हँग होतो ना. आता जे लोकांना गणित चांगलं समजायला लागलंय त्यांना काहीच विशेष नाही वाटत असणार आहे, पण ज्याला गणित काहीच समजत नाही आता वयवारीच, तो विचार करतोय की हे काहीतरी वेगळं शिकवताय सर. काहीच वेगळं नाही भाऊ. पहिलीतल्या पोऱ्याला बी जमीन असं एवढ्या साध्या पद्धतीने शिकवतोय. या दोन्हींचं वय 31 आहे, दोघींचं वय किती आहे? मग 5 वर्षानंतर किती होईल? 5 वर्षानंतर 41 कसं झालं? तुम्ही म्हणशाल सर 31 आणि 5 36 व्हायला पाहिजे. 2 लोक आहे ना, मग हे पण 5 वर्षानं वाढतील, हे पण 5, 5 आणि 5 म्हणून 31 मध्ये 10 टाकले 41 झाले. परत 5 वर्षानंतर 10 वाढ होईल. समजतंय का? तर ते असं आहे. जमीन शेवटचं उदाहरणाचं, अमर व अकबर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:9 आहे. अमर व अकबर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:9 आहे व त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आहे. व त्यांच्या वयाचा गुणाकार 216 वर्ष आहे. तर अमरचे आजचे वय काढा. तर अमरचे आजचे वय काढा. ऑप्शन 12, 18, 24, 36. जसं झालं तो हातवरती करीन. झालं, शाबास. सूत्र होतं का? मग कसं काय एवढं लवकर? सोपं आहे. अच्छा, ऑप्शन वाईज घ्या. मी तेच म्हटलं सूत्र आहे ना त्याचं. 2च लोकांचं झालं, अजून 4. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:9 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार रे. त्यांचं जे वय येईल त्याचा गुणाकार किती? 216 आला पाहिजे. कोण कोण आहेत? अमर 6, अकबर 9. त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आला पाहिजे. जर मी 4 नंबर ऑप्शन उचललं, अमरचं वय जर 36 पकडलं तर 6 म्हणजे एक हिस्सा किती? तर 9 × 54 आणि 36 216च्या भरपूर पुढे चालत आहे. कर 54 × 36. अरे का धड्या, 54 × 36 6 × 24 होईल. आपल्याला शेवटी 6 पाहिजे. गुणाकार शिकवलं होतं ना, शेवटल्या 2 आकड्यांची गुणाकार करायचा. 6 चोक म्हणजे उत्तरात शेवटी 4 येईल. आपल्याला किती पाहिजे? मग ते चालेल का 36? 4 नंबरचं फेल गेलं की कोणतं ऑप्शन घ्यायचं? घे 1 नंबर. घे मान. अमर 12, 6 दुने 1 हिस्सा, मग इकडे बी 1 हिस्सा 2. कर 12 × 18 216 होता का पाय? 12 × 18 216 होता का पाय?
उत्तर 12. उत्तर 12. ठीक आहे, किती झाले आज? बंद कर. बंद.